मराठी साहित्याच्या आकाशात आपल्या शब्दांच्या तेजाने आणि विचारांच्या प्रखरतेनं स्वतंत्र स्थान निर्माण करणारे दैदिप्यमान नक्षत्र म्हणजेच पु भा भावे. केवळ शब्द सौंदर्यच नव्हे तर त्या शब्दांमागे असलेले पौरुष, राष्ट्रीय बाणा आणि अढळ हिंदुत्वनिष्ठा ही भाव्यांच्या लेखनाची ओळख होती. आज त्यांच्या जयंतीनिमित्त या शब्दधनुष्य पेलणाऱ्या महामानवाच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा धावता आढावा. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते असलेले भाषाप्रभू पुरुषोत्तम भास्कर भावे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवास व साहित्यिक कारकिर्दीचा आढावा घेत त्यांना मानवंदना अर्पण करणार आहोत. 12 एप्रिल 1910 रोजी महाराष्ट्रातील धुळे इथे पुरुषोत्तम भास्कर भावे यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण विदर्भात गेले तर नागपूरमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थाने पैलू पडले. एका संपन्न कुटुंबात जन्म होऊनही नियतीने त्यांच्या वाट्याला संघर्षाचे अनेक क्षण आणले. मात्र या संघर्षातूनच त्यांच्यातील लेखकाला धार चढली. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी ओम फस ही त्यांची पहिली कथा लिहिली आणि मराठी साहित्यात एका वादळाची चाहूल लागली. भावे हे केवळ कथाकार नव्हते तर ते एक कादंबरीकार, नाटककार, निबंधकार आणि एक उत्तम वक्तेही होते. त्यांच्या लेखणीतून उतरलेली रक्त आणि अश्रू ही लेखमाला आजही मराठी निबंध साहित्यातील एक मैलाचा दगड मानली जाते. त्यांच्या कथांमधून मानवी मनाचे हळुवार कोपरे जसे उलगडतात तसेच समाजातील दांभिकतेवर ओढलेले आसूडही दिसतात. अकुलिना, वर्षाव, अडीच अक्षरे यांसारख्या 19 कादंबऱ्या आणि 27 पेक्षा जास्त कथासंग्रहांच्या माध्यमातून त्यांनी साहित्याचा डोंगर उभा केला. विषकन्या आणि स्वामिनी यांसारख्या नाटकांमधून त्यांनी रंगभूमीवरही आपली मोहोर उमटवली. पु भा भावे यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा आणि लेखनाचा गाभा म्हणजे हिंदुत्व. ते केवळ साहित्यिक नव्हते तर ते हिंदुत्वाचे एक प्रखर सैनिक होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे अखंड प्रेरणास्थान होते. सावरकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आपल्या साहित्यातून नेहमीच भारतीय संस्कृती, पौरुष आणि अस्मितेचा पुरस्कार केला. त्या काळच्या तथाकथित पुरोगामी आणि ढोंगी विचारसरणीवर त्यांनी आपल्या लेखणीने सडकून टीका केली. स्त्री ही स्त्री आहे, ती पुरुषाची नक्कल कशाला करते, असा प्रश्न विचारत त्यांनी स्त्रीत्वाच्या नैसर्गिक गौरवाचे समर्थन केले. अखंड भारत हे त्यांचे श्रद्धास्थान होते आणि त्यांनी कधीही आपल्या विचारांची तडजोड केली नाही. त्यांच्या शब्दात एक झुंजारपणा होता जो वाचकांच्या मनात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतवत असे. त्यांच्या या निरलस साहित्य सेवेची दखल म्हणून 1977 साली पुणे इथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना भूषवता आले. तसंच 1964 मध्ये अहमदनगर येथील नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. या प्रतिभावान लेखकाचा प्रवास 13 ऑगस्ट 1980 रोजी संपला. मुंबई इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची लेखणी आणि वाणी हिंदू धर्माच्या आणि राष्ट्राच्या हितासाठी झटत राहिली. प्रथम पुरुषी एकवचन या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडले आहेत. पु भा भावे हे मराठी साहित्यातील असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी कलेला केवळ मनोरंजनाचे साधन मानले नाही तर ती समाजाला जागृत करण्याचे शस्त्र मानले. भाषाप्रभू म्हणून त्यांना मिळालेली ओळख ही त्यांच्या शब्दसंपदेची पावती होती. आजच्या काळातही जेव्हा सांस्कृतिक मूल्ये धूसर होत आहेत तेव्हा भाव्यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार आणि त्यांचे कणखर साहित्य आपल्याला योग्य दिशा दाखवण्याचे सामर्थ्य ठेवते. अशा या तेजस्वी साहित्यिकास मानाचा मुजरा. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आणि मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.